सावी, तू कितीही रडलीस भोकलीस अगदी माझ्या हातापाया पडलीस ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाहीये, कारण तुझे दिवस भरलेत आता. सावी, सावी, काय झालं? धैर्य बघा ना, इराची काही प्रगतीच दिसत नाहीये. सावी, मासं रडून काय होणार आहे? येईल किती शुद्धीवर. चल, आधी आपण घरी जाऊयात. नाही, जोपर्यंत इराला शुद्ध येत नाही मी कुठंच नाही जाणार. सावी, हिराला कधी शुद्ध येईल काही सांगता येत नाही. आणि आपण काय 24 तास असं इथंच थांबून राहू शकत नाही ना. आणि हे लोक आहेत की इथं. पण धैर्य. सावी, प्लीज ऐक माझं. आपण जाऊयात घरी. पेशंटवर नीट लक्ष ठेवा आणि तिला शुद्ध आली ना की लगेच ट्रीटमेंट घेऊन टाका. सावी, चल. सावी, आज परत एकदा वाचलीस ग, पण तुझ्याकडे फार दिवस नाहीयेत. मी लवकरच इथून बाहेर पडेन आणि सगळ्यात आधी तुला संपवेन. आणि मग धैर्यांच्या आयुष्यात फक्त आणि फक्त मलाच जागा असेल. सावी, उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मग काय करू धैर्य? इतकी वर्ष आम्ही पप्पांना शोधत होतो. कुठं असतील, कुठल्या अवस्थेत असतील काहीच माहित नव्हतं आम्हाला. आणि आता त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे इरा देणार होती, पण तिचीच अशी अवस्था झाली. मनात एवढे सगळे प्रश्न आलेत पण कशाचीच उत्तरं मिळत नाहीयेत. मिळतील सर, तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तू टेन्शन घेऊ नकोस. आणि मी डॉक्टरांशी बोललोय, त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. जर इराच्या तब्येतीत काही सुधारणा दिसली तर ते लगेच आपल्याला कळवणार आहे. आणि कॉन्स्टेबल सुद्धा आहेत की तिच्यावर लक्ष ठेवायला. सावी, या सगळ्यात तू एकटी नाहीयेस. मी आहे तुझ्यासोबत. डोंट वरी. मी जरा डॉक्टरांना भेटून येतो. हॅलो आई, काय झालं? पप्पा बरे आहेत ना? सावे, तुला जरा घरी येता येईल काय?
तुझ्या पप्पांना तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. आत्ता काय झालं? पण सगळं ठीक आहे ना? हा ठीक आहे, पण त्यांना लय महत्वाचं काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. तू ये की लवकर, मग बोलू. बरं ठीक आहे, येते मी. या सावेला कशाला बोलवून घेतलं असेल आता घरी? तिच्या बापाने तोंड उघडलं तर वाट लागेल सगळ्यांची. नाही नाही, काय वाटेल ते झालं तरी सावेपर्यंत तिच्या बापाचं सत्य पोहोचलं नाही पाहिजे. ती सावी आपल्या राशीलाच पुजली. मानगुटीवरनं उतरतच नाही. जेवढ्या वेळेस आपण प्रयत्न केला का नाही तिला घराच्या बाहेर काढायचा, तेवढ्या वेळेस ती ताटमानेनं घरात परत आली. अरे दादा, कधीतरी डोक्यावर बर्फ ठेवून विचार करत जा की. शांत हो की जरा. सावीचा विचार करणं महत्वाचं आहे का आता? आता महत्वाचं काय? इरा. इरा काय म्हणली आठवतंय ना? पडायच्या आधी सावीच्या पायाखालची जमीन सरकवली होती तिनं. बोलवा पोलिसांना. मी तर म्हणते पोलिसांना बोलवाच. फक्त तुझ्याच नाही, सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरेल. होय रे. हे तर माझ्या टाळक्यातच नाही आलं. टाळक्यातून जाऊन कसं चालल? काहीतरी मोठं सत्य आहे जे फक्त इरालाच माहिती आहे. दामिनी मॅडम, काय झालं? तुम्ही रडताय? सावे, माझ्या एका प्रश्नाचं अगदी खरं खरं उत्तर देशील तू? कुठला प्रश्न? कसलं उत्तर? माझ्या धैर्याला कधी सोडून तर नाही ना जाणार तू? मॅडम, हो काय बोलताय तुम्ही? मी का धैर्यांना सोडून जाईल? नक्की काय झालंय? धैर्याचं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. आता कुठे जाऊन तुमचा संसार सुरळीत चालू झालाय आणि आता जर का तू त्याला सोडून गेलीस ना, मग मात्र त्याची काय अवस्था होईल मी नाही सांगू शकत तुला. त्याला एकटं टाकू नकोस. त्याला सोडून जाण्याचा विचार पण करू नकोस. सावी, मी हात जोडते. वाटल्यास तुझ्या पाया पण पडायला. मॅडम, त्याच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेऊ नकोस तू. मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? मी का धैर्यांना सोडून जाईल? मला सांगा नक्की काय झालंय? मला एका गोष्टीची भीती वाटते. म्हणजे त्याचं कारण पण. कारण काय? हे बघ, तू कुठलाही गैरसमज करून घेणार नाहीयेस आणि कुठली चुकीची समजूत करून घेणार नाहीयेस. हं? काही माहिती का, तुझ्या पप्पांना तुझं आणि धैर्याचं नातं मान्य नसणार. सावी, अगं तू इतकी वर्ष तुझ्या पप्पांची वाट बघत होतीस आणि आज तुम्हा दोघांची भेट पण झाली. तुमच्या या आनंदाला ना मला गालबोट नाही लावायचं. अगं तुमच्या इतकाच मलाही आनंद झालाय. पण सावी, तुझ्या पप्पांच्या मनात मुजुमदारांविषयी खूप राग आहे, तिरस्कार आहे. काही नाही मॅडम. अहो पण त्यांचंही काही चुकलं नाही का?
बरोबरच आहे, ते कुठेच चुकत नाहीयेत ग. आम्हा दोन्ही कुटुंबाचा इतिहासच तसा आहे. या दुश्मनीची माझी फक्त एकच इच्छा आहे की या सगळ्याची झळ तुमच्या प्रेमाला लागू नये. आणि हे बघ, मला माहिती आहे की ती काही केलं ना तरी ते तुमच्या प्रेमाला, तुमच्या नात्याला मान्यता नाही देणार. पण मी त्यांची माफी मागायला तयार आहे. आणि एवढंच कशाला, तुमच्या नात्यासाठी, तुमच्या प्रेमासाठी मी त्यांच्या पायावर नाक घासायला पण तयार आहे ग. दामिनी मॅडम, हो याची काहीच गरज नाहीये. हे बघ सांग, माझ्यापर्यंत जेवढं होईल ना तेवढं मी नक्की करेन. पण तू सुद्धा बोलशील ना त्यांच्याशी? हो, मी बोलेन त्यांच्याशी. तूच तुझ्या पप्पांचं मन आता वळवू शकशील. हे बघ, माझ्या धैर्यासाठी एवढं कर. त्याला असं एकटं सोडू नकोस तू. सावी, बोल ना काहीतरी. सावी, बोलशील ना ग? दामिनी मॅडम, हो काय करताय तुम्ही? तुम्ही नका काळजी करू. मी धैर्यांना माझ्यापासून कधीच हिरावू देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. आई, आई अगं किती टेन्शन घेतेस तू. आणि तू जसा विचार करतेस ना तसं काही होणार नाही. मी आणि सावी चाललोय ना आता तिच्या बाबांशी बोलायला. आम्ही बोलू त्यांच्याशी आणि त्यांचे जे काही गैरसमज आहे ना ते दूर करण्याचा प्रयत्न करू. आईचं मन तुला नाही कळायचं. माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे शेवटी. मी काय म्हणते, मी पण येऊ का तुमच्या बरोबर? म्हणजे मलाही त्यांच्याशी बोलता येईल. दामिनी मॅडम, अहो विचारताय काय त्याच्यात? आपण सगळेच जाऊया. काळजी करू नका. बरं आई, सावी, आपण जरा इराच्या तब्येतीची अपडेट चेक करू. हा, काळजी तर आत्ता मिटले माझी सावी. काय वाटेल ते झालं तरी तुझ्या बापाला तोंड उघडू देणार नाही मी. बघूया तो मधुसूदन तुला सगळं कसं सांगतोय ते. नाही रे, मला नाही वाटत. नाटकं होती तिची सगळी. तुला सांगतो ना भास्कर, स्वतःचाच कान स्वतःच्या अंगाशी आलता का नाही म्हणून ती बरडत होती, येडी झाली होती. मला नाही वाटत. आणि जर ही सगळी तिची नाटकं नसतील तर? म्हणजे ती जे काय बोलली ते सगळं खरं असलं तर? खरंच मधुसूदन गायब होण्यामागं कोणतरी मोठा असेल तर? दादा, इराचं हे सत्य जाणून घेण्यासाठी ना सावी आता हात धुवून मागं लागल. आणि हे सत्य सावीला कळायच्या आधी आपल्याला कळलं पाहिजे. तरच आपल्याला काहीतरी फायदा होऊ शकतो याचा. पण भास्कर कसं? ती इरा तिकडे गेली कोमात. इरा कोमात गेले? होय, मगाशीच धैर्याचा फोन आला होता. त्यांना सांगितलं जे काय ते इरा सांगणार होती
ते पण इरासोबत गेलो कोमात. चवडकणारे काय माहित. हे मामीला माहितीये का? मला काय माहित. मग मामीला सांगितलं पाहिजे. तिची एकुलती एक पोरगी कोमात गेली आहे. तिच्या काळजीनं धावत येईल किती. हे भास्कर, त्या इरा बरोबर तू पण डोक्यावर पडलायस काय? तुला का त्या मामीची एवढी काळजी पडली आहे? अरे दादा, याला काळजी करणं म्हणत नाही, स्वतःच्या स्वार्थाचा विचार करणं म्हणतात. आता हे जे काही सत्य आहे, जे इराला माहिती आहे, ते तिनं मामीला सांगितलं असेल. होय की? मग एकदा का मामी इथं आली की मग आपण. तिच्याकडनं काढून घ्यायचं. आता कसं बोललास? हा, पण हे सगळं सत्य सावीला कळायच्या आधी आपल्याला कळलं पाहिजे. काय ती सेवा चालल्या. चांगलं पोटात गाठ असल्याचं नाटक केलं होतं, पण ह्या पप्पांमुळे सगळं नाटक वाया गेलं. आ हे घ्या. तुम्ही सकाळपासून काय पण खाल्लेलं नाही. एवढं दूध घ्या म्हणजे बरं वाटेल. गोळ्या पण घ्यायच्यात ना? अगं मला काही नको आहे. एकदा सांगितलं कळत नाही. सावीला बोलवा, मला तिला भेटायचंय. येणार आहे, सावी येणार आहे. अगं कधी येणार आहे? मधुसूदन मधुसूदन, जरा जरा शांत हो बाबा. डोक्यात राग घालून काय होणार आहे? तिचं लग्न झालंय आता. जरा जरा थोडं समजून घे की. नाही, ही वेळ समजून घेण्याची नाहीये. मला काही करून सावीशी बोलायलाच हवं. हे लग्न योग्य नाही. फसवलंय त्या लोकांनी तिला. हे तिला सांगायला पाहिजे. त्या मधुसूदनचं थोबाड बंद ठेवायचं असेल तर या सावीला कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. सतत तिच्या मनावर तिचा बाप धैर्याला तिच्यापासून तोडू शकतो असं करलं पाहिजे. तरच ही बापावर विश्वास ठेवणार नाही. चला घरात. काय झालं? पदर अडकलाय आणि निघत नाहीये तो. थांब मी बघतो.
असा कसा अडकला होता पदर? मला पण काही कळतच नाहीये. बसताना मी नीट जपूनच बसले होते. ठीक आहे, चला. धैर्य, हे असं घरापर्यंत येऊन पदर फाटला म्हणजे अंगावर कापड फाटणं चांगलं लक्षण नाहीये रे. कुठला संकेत तर नसेल ना हा? देवाच्या मनात काय आहे ना तेच कळत नाही. म्हणजे नायकांच्या घरात तुम्ही जाऊ नये असं तर नसेल ना? आई, अगं काहीतरीच काय, तू उगाच अति विचार करतेस. असं काही नसते. चला. धैर्य, आईचं मन आहे माझं, तुला नाही कळायचं. आत्ता कुठे तुमच्या संसाराला सुरुवात झाली. मनात मनात उगाच नको नको ते विचार येतात रे. बरं ते सगळं जाऊ दे. मधुसूदन रावांच्या मनात आपल्याबद्दल काय भावना आहे तुला माहिती आहे. नाही म्हणजे उगाच ते रागाच्या भरात काही बोललेच तर मनाला लावून घेऊ नकोस. कसं आहे, तुझ्यासाठी जितकी मी महत्वाची आहे ना, सावीसाठी तिचे पप्पा तेवढेच महत्वाचे आहे. एकतर ते इतक्या वर्षांनी भेटणार आहेत. त्यातून तू काही त्यांना बोललास ना तर उगाच तुमच्या नात्यामध्ये काही प्रॉब्लेम नको यायला. काही बोलणार नाहीस ना? आई, तू काळजी करू नकोस. मी एकदम शांत रे. चला जाऊया आता. काय म्हणाली ती सावी? कधी येणार आहे? मीच फोन लावायला हवा होता. दामिनी मॅडम, तुम्ही नका काळजी करू. माझं माझ्या पप्पांवर खूप जास्त प्रेम आहे आणि धैर्य पण मला तितकेच महत्वाचे आहे. त्यांचा अपमान होणार नाही याची काळजी घेईन.